आपल्या चॅनलचं नाव म्हणजेच अडाणचोट. बरोबर. आपल्या मते अडाणचोट नेमका कोण आहे आणि असेल तर तो कसा आहे? मूर्ख असून स्वतःला मूर्ख न समजणारा, अशा अर्थाने तो शब्द प्रयोग होतो. तर माझ्या दृष्टीने तो आहे. उदाहरणार्थ मी पाहिलं की दर्शनाला निघाला आहे, रांगेत उभा आहे आणि तो गुटखा खाऊन थुंकतो आणि सगळ्या त्या भिंती त्या याच्यातल्या रंगवलेल्या आहेत की देवळात जायचं तिथं पावित्र्याने गेलं पाहिजे. आज तंबाखू सेवन म्हणजे धर्मशास्त्रामध्ये त्याची तुलना अनेक पुराणामध्ये गोमांसाशी केलेली की इतकं ते त्याज्य आहे. आणि असं ते मंदिरात दर्शन घ्यायच्या वेळेला सुद्धा तोंडात त्याच्या तंबाखू आहे. त्यानंतर तिथं गेला देवासमोर, त्याला वाटतं की 10-5 रुपये त्या पेटीत टाकले, मग देव विकत घेतला. म्हणजे आपल्याला 2-4 लाखाचं काम झालं. हाही अडाणचोटपणा आहे. तो जेव्हा तिथं येतो, बाहेर आला की तिथं प्रसाद म्हणून घेतो. तो जुन्या कुठले कुजलेले चुरमुरे बांधलेले असतात, 2-4 बताशे, त्यात बुक्का हे ते घेतो आणि गावभर वाटतो. तोही अडाणचोटपणा आहे. प्रसाद म्हणजे देवाची प्रसन्नता किंवा मनाची प्रसन्नता आहे. ती आजकाल तो बदललेला भाग आहे आणि हा अडाणीपणा आहे.